श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये संक्रांत ही कोणत्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे किंवा कोणता रंग आपल्याला घालायचा नाही, तसेच या संक्रांतीच्या काळामध्ये कुठली कामे आपल्याला करायची आहे, कुठली कामं आपल्याला वर्ज्य करायची आहे, या काळात काय दानधर्म करायचे आहे, या संक्रांतीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीला येतो किंवा 15 जानेवारीला देखील येतो. मकर संक्रांत 2026 या वर्षी बुधवार रोजी आलेली आहे. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:13 पर्यंत असणार आहे. महाकाळ हा दुपारी 3:13 पासून ते 5:04 पर्यंत असणार आहे. आता आपण बघूया या वर्षी संक्रांत म्हणजे 2026ची संक्रांत कशावर आलेली आहे, कोणते वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहे ते आपल्याला वर्ज्य करायचे असते. बघा, 2026ची संक्रांतीचे आगमन बुधवारी दुपारी 3:13 नंतर होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाहक असून उपवाहन हे घोडा आहे. यावर्षी तिने वस्त्र पिवळे परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ खीर असून ती बसलेल्या स्थितीत आहे आणि पश्चिम दिशेने गमन करत आहे. परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या स्थितीमध्ये सोन्याच्या चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काही राजकीय व काही सामाजिक उलथापालथ होण्याची शक्यता असते. संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे. पर्व काळात भांडे इत्यादी तुम्ही दान करू शकता. संक्रांतीच्या काळात झाडे तोडू नये, कठोर बोलणे टाळावे आणि तामसी पदार्थ खाणे सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहे. या काळात लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, जसे गंगा, यमुना अशा नद्यांमध्ये लोक स्नान करत असतात. बघा, महाराष्ट्रात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून आपण तिळगुळ वाटत असतो. संक्रांत ही रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. तसेच 2026मध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र या दिवशी घालायचे नाही. पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र घालू शकता. म्हणजेच काय तर यावर्षी 2026 वर्षी आपल्याला पिवळ्या रंगाची संक्रांतीच्या दिवशी साडी नेसायची नाही. पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले, गजरा या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. 2026 सालची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, म्हणून आपल्याला पिवळा रंग घालायचा नाही. तर या दिवशी तुम्ही लाल, गुलाबी, हिरवा, निळा, काळा अशा कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. तर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीला करत असतो. तर हा कार्यक्रम कधी करायचा तर बघा, 14 जानेवारीपासून तर रथसप्तमीपर्यंत आपण कधीही हळदी कुंकूचा कार्यक्रम करू शकतो. तर या दिवसांमध्ये शुभ कार्यासाठी म्हणजेच हळदी कुंकवासाठी शुभ दिवस बघायची गरज नसते. 14 जानेवारी ते रथसप्तमीपर्यंत आपण कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो. नवीन लग्न झालेल्या मुलींचा संक्रांत ही पहिली संक्रांत साजरी केली जाते. तसेच घरात नवीन सून आलेली असेल तर तिचा पहिला संक्रांत
पहिला सण हा संक्रांत साजरा केला जातो. मुलीला व सुनेला नवीन काळ्या रंगाची साडी घेतली जाते, तिळाचे दागिने घेतले जातात आणि घरात जर 5 वर्षापर्यंत लहान मूल असेल तर आपण बोरस्नान घालत असतो. तर हा बोरस्नानाचा कार्यक्रमसुद्धा आपण रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतो. बघा, मी आज आपल्याला या व्हिडिओतून मकर संक्रांतीबद्दल 2026च्या मकर संक्रांतीबद्दल सर्व माहिती सांगितली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.